नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। दरवेळी आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत असतो कोकणातल्या। त्याच्यामध्ये आपण बरेचसे व्यवसाय आणि शेतातली जी बरीचशी माहिती असते ती पोचवत असतो। गेल्या 8 महिन्याच्या अगोदर आपण एक व्यवसाय चालू केला होता कोकणासाठी। तर अतिशय शेतीला पूरक असा व्यवसाय आणि कोकणात जास्त सहजासहजी कोण करत नाही, तो व्यवसाय आपण केला होता। तो आज तुम्हाला दाखवतो। 8 महिन्यापासून आपण तो कोणासमोर मांडला नव्हता। त्या व्यवसायाची काय नाव आहे, प्राणी आहेत, कोणते प्राणी आपण पाळले होते दाखवतो तुम्हाला। आणि अत्यंत शांत प्राणी आहे आणि याला घाणेरडा प्राणी म्हणून बोललं जातं, पण हा घाणेरडा प्राणी नाही, एकदम स्वच्छ आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये आपण पाहतोय हे जी खायची जागा आहे त्यांची, ती तिकडे सगळी बाथरूम टॉयलेट करायची जागा आहे। नोझल लावलेलं आहे, नोझलला पाईपलाईन करू शकता तुम्ही, ऑटोमॅटिक पाणी पितात। कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे जनावराचा किंवा ॲग्रेसिव्ह नाही आहेत। पिल्लं घातले तर त्यांच्या जवळ आपण जाऊ शकतो। आपण कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न यांचं घेऊ शकतो। फक्त त्याच्यामध्ये खाद्याचं नियोजन व्यवस्थित पाहिजे। त्याचं गणित आपल्याला जर जुळवता आलं तर एकदम चांगल्या प्रकारे हा व्यवसाय आपण करू शकतो। कोकणातल्या तरुणांना अत्यंत चांगली संधी आहे। जुने पडलेले आपले वाडे जे असतात, गुरण असतील, त्यामध्ये तुम्ही हे चालू करू शकता। कमी जागेमध्ये चालू करू शकता। हे आताच्या वेटला मला जवळजवळ कमीत कमी 80-70 प्लस आहेत। हे एवढे व्हायला आपल्याला एक 6 महिने झाले त्यांना। त्याच्यामध्ये गाभण आहेत सगळ्या माद्या। त्यानंतर छोटी पिल्लं आणली होती आपण 10पासून। जर कोणाला स्टार्ट करायचं असेल तर कमीपासून चालू करा। प्रथम माल वगैरे जायचा काही प्रॉब्लेम नाही। ऑल ओव्हर महाराष्ट्रात, ऑल ओव्हर इंडियामध्ये माल जातो। जर जास्त माल असेल तर घरी माल येऊन घेऊन जातात एजंट, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही। फक्त खर्चाकडून तुम्ही बजेट लावला पाहिजे व्यवस्थित। तुमच्याकडे वेस्टेज जर आजूबाजूला खूप असेल तर तुम्ही कमी खर्चात करू शकता। व्यवसाय तुम्हाला पूर्णपणे ड्रायफ्रूटवर करू शकता किंवा हॉटेलचं वेस्ट असतं ना, किंवा बाजारामध्ये जे मिळणारं आपल्याला गहू तांदूळ असतील सडलेले, किंवा आपल्याला बाजारात फ्लॉवरचे पानं वगैरे असतील, त्याच्यावरती आपल्याला हमखास हा बिझनेस करता येतो। अतिशय कमी खर्चात करता येऊ शकतो, मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर। याचे एकदम 5 नर आहेत, एक बाहेर सोडला आहे। पाण्याचे नियोजन अत्यंत चांगले पाहिजे, पाणी यांना खूप लागतं। अशा प्रकारे 2 टाईम त्यांची स्वच्छता पाहिजे। अत्यंत छान असा व्यवसाय आहे, कोकणामध्ये कोणी केला नाही, आपण चालू केला आहे। आपल्या ह्या भागामध्ये, चिपळूणच्या भागामध्ये तरी कोणी केलेला नाही आहे। तर सर्व माद्या गाभण आहेत। कोणाला पिल्लं जर पाहिजे असतील, व्यवसाय चालू करायचा असेल तर मला संपर्क करू शकता। मादे त्यांनी इथे पिल्लं घातले, आलो इथे आहेत। या सर्व माद्या गाभण आहेत। आपण थोड्या दिवसातच पिल्लांना जन्म देतील। एक 20-25 दिवसात काही येतील, काही महिन्याभराने येतील। पीक फार्मिंग आपण केलेलं आहे। त्या पीक फार्मिंगमध्ये आपल्याकडे 5 नर आणि 8 माद्या आहेत। त्यातल्या 2 माद्या काल पिल्लांना छोट्याशा जन्म दिलेला आहे त्यांनी। अतिशय छान अशी पिल्लं, 6 पिल्लं घातली, 6च्या 6 एकदम निरोगी आणि सुदृढ आहे। हा व्यवसाय जर तुम्ही करत असाल त्यासाठी तुम्हाला पाणी अत्यंत मुबलक पाहिजे। पाणी असेल तर तुम्ही हा व्यवसाय करा। पाण्याची खूप जास्त टंचाई असेल तर पाण्याचं पहिलं नियोजन करा। पाण्याचं नियोजन ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे। खूप पाणी लागतं यांना आणि स्वच्छतेसाठी पाणी महत्त्वाचं आहे। पिण्यासाठी स्वच्छ पाणी, नोझल, त्यामुळे पाणी अत्यंत गरजेचं आहे या गोष्टीसाठी। हा व्यवसाय जितका दिसायला सोपा आहे तितका असा सोपा नाही आहे। पूर्ण याचा अभ्यास करा। काय माहिती जर पाहिजे असेल तुम्हाला तर मला स्क्रीनवर खाली मी नंबर दिला आहे, त्याच्यावर मला कॉल करा। कोणत्याही प्रकारची खोटी तुम्हाला मी माहिती देणार नाही। व्यवस्थित तुम्हाला जेवढ्या प्रकारची माहिती पाहिजे मी सर्व माहिती देईन। मला जेवढी माहिती आहे, मला जेवढी नाही माहिती आहे त्याच्याबद्दल जर काय माहिती तुम्ही मला विचारलात तर मी तुम्हाला खोटी माहिती नाही देणार। तशा प्रकारचे कॉन्टॅक्ट्स आपल्याकडे आहेत, त्यांचे नंबर तुम्हाला मी देईन। त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या, त्यानंतर हा व्यवसाय चालू करा। बऱ्याच वेळेला फसवणूक होते, त्यामुळे माल जाण्यासाठी आपण काही खोटं नाही सांगणार। ज्या प्रकारचा माल जातो त्या प्रकारे तुम्हाला सगळे जे डीलर्सचे नंबर वगैरे आहेत, बऱ्याचशा फार्मरचे नंबर आहेत, तुम्ही बरेचसे फार्म फिरा,
नंतर आपल्याकडे या. आता रत्नागिरीवरून आपल्याला एका हॉटेलवाल्याची इन्क्वायरी आहे 10 पिल्लांची. त्यांची आपण बुकिंग अमाऊंट घेऊन त्यांची बुकिंग करणार आहे. जर बाकी कोणाला पिल्लं पाहिजे असतील तर आत्तापासूनच बुकिंग करा. आपल्याकडे एक 8 माद्या गाभण होत्या, त्यातल्या 2 माद्या आता वियाल्या आहेत. त्यातल्या बाकीच्या 6 माद्या ज्या आहेत त्यांची पिल्लं लवकरच या महिन्याभरामध्ये होतील. जर कोणाला फार्मला व्हिजिट करायचं आहे तर लोकेशन पण मी तुम्हाला देतो आणि माझा नंबर देतो पर्सनल. कधीही कॉल करा. कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल कोकणातल्या मुलांना तर ती देऊ शकतो. पण आपल्याकडे बॅकअप किती आहे पैशाचा त्यानुसार चालू करा. स्टार्टिंगला जर बघायचं असेल तर 1-2 पासून सुरुवात केलं तरी चालेल. डायरेक्ट 10-15 वरती उडी मारू नका. अशा प्रकारे जर नवनवीन व्हिडिओ मला बघायचे असतील तर आपल्या कधीही मला कॉल करून विचारू शकता. कोणत्याही प्रकारची माहिती मी तुम्हाला नंबर देतो. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवत राहतो. धन्यवाद.